महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएससी स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धत लागू करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा 12 जुलै 2026 नंतर राज्यभर तीव्र लोकशाही आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अमरावती शहर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव देशमुख यांनी दिला आहे। प्रसिद्धीपत्रकाद्वारे देशमुख यांनी सांगितले की गट अ, ब आणि क परीक्षार्थ्यांसाठी कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धत लागू करण्याच्या निर्णयामुळे लाखो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे। यापूर्वी ऑनलाईन परीक्षार्थ्यांमध्ये तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊन, गैरव्यवहार आणि पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने विद्यार्थ्यांचा या पद्धतीवरील विश्वास कमी झाला आहे। त्यामुळे पूर्वीप्रमाणे ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घ्याव्यात अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी म्हटले। मुख्य परीक्षेसाठी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्याच्या निर्णयालाही युवक काँग्रेसने विरोध दर्शविला असून यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांवर अतिरिक्त भार पडणार असल्याचा दावा करण्यात आला आहे। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार सदेश पाटील आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचे वैभव देशमुख यांनी सांगितले। 12 जुलै 2026 पूर्वी निर्णय मागे न घेतल्यास विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे। परिपत्रकामध्ये त्यांनी असं जाहीर केलं की येणाऱ्या सगळ्या परीक्षा ह्या पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होते, सीबीटीद्वारे होते, कम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे होते आणि सीबीटी पद्धत जे म्हणजे यापूर्वी पण 2023 मध्ये ह्या परीक्षा जवळपास गट क आणि गट ड च्या परीक्षा ह्या ऑनलाईन पद्धतीने झाल्या होत्या आणि 2023 मध्ये आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की 2023 मध्ये कशा प्रकारे त्यामध्ये घोटाळा झाला, कशा प्रकारे म्हणजे अनॲप्रोप्रिएट वेनी त्या परीक्षा झाल्या आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आमच्या अमरावती जिल्ह्यातलं आहे। WCTची जी एक्झाम झाली होती ती एक्झाम इथं आमच्या वैभवदादा देशमुख आहे, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, ते यांनीच त्याचा छळा लावला आणि ती परीक्षा शेवटी रद्द करायला लागली। माननीय जलसंपदा मंत्रीचे आपले राठोड साहेब होते, त्यांनी ती परीक्षा रद्द केली होती। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, सर 2023 पासून सतत आंदोलन करून ह्या सगळ्या परीक्षा MPSC कडे पाठवा, यासाठी आंदोलन करून रक्ताचं पाणी भरून विद्यार्थ्यांनी या सगळ्या परीक्षा MPSC कडे पाठवल्या। देवेंद्र फडणवीस साहेबांनी, माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या MPSC कडे पाठवल्या, पण सरते शेवटी ज्याची भीती होती तेच झालेलं आहे। कारण पुन्हा MPSCने ऑफलाईन न घेता एका थर्ड पार्टी कंपनीला TCSला आणि IBPSला ह्या परीक्षा द्यायच्या आणि त्या कंडक्ट करायच्या, म्हणजे हा घाट घातलेला आहे पुन्हा। आता मला सांगा, विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, सतत फक्त 5-6 महिने झाले की बस रस्त्यावर उतरायचं, हेच काम करायचं, हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे। म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची भावना तीव्र आहे। मुलं मोठ्या संख्येने ठिकठिकाणी, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे आणि याचा विरोध करणार आहे। त्याची ठिणगी 12 तारखेनंतर 13 तारखेनंतर त्याचे पडसाद आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात दिसेलच। आणि त्यासाठी आता मी विद्यार्थी प्रतिनिधी आहे, आता माझी राजकीय ताकद तर एवढी नाही आहे की मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करेल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगासोबत चर्चा करेल। म्हणून आमचे जे भाऊतुल्य, मोठे भाऊतुल्य आमचे मित्र, आमचे गाईड वैभवदादा देशमुख आहे, त्यानंतर अक्षय साबळे आहे, यांनी आम्हाला आधार दिला, यांनी आमचा मुद्दा हाती घेतला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे आंदोलन आमचं युवक काँग्रेसचं नाही आहे, हे आंदोलन तुमचं विद्यार्थ्यांचं आहे आणि आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे। म्हणून आम्ही आजची हे प्रेस कॉन्फरन्स याच्यासाठी घेतली आम्ही की हा आमचा MPSCला कळकळीची म्हणजे सध्या आमची विनंती आहे, 8-10 दिवस आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधीची चर्चा करून यावर योग्य तो तोडगा काढावा। कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांना निर्देश दिलेले आहे चर्चेमध्ये, तुम्ही जो काही असेल तो निर्णय घ्या।